नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या प्रहार या विशेष भागात आज प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक पालकाने आणि विशेषतः सत्तेत बसलेल्या राजकारत्यांनी डोळे आणि कान उघडे ठेवून ऐकण्याची गरज आहे. शेजारील नेपाळमध्ये काय घडलंय इतिहास साक्षी आहे. जेव्हा तिथल्या तरुणांचा संताप अनावर झाला, जेव्हा तिथली युवा पिढी रस्त्यावर उतरली, तेव्हा भले भले सत्तेचे बुरुज ढासळलेत. आज भारताकडे पाहताना मनात एकच भीती दाटून येते. नेपाळमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती आज भारतात तर होणार नाही ना. कारण आज भारतातील तरुणाई कमालीची आक्रमक झाली आहे. आज विद्यार्थ्यांचं मन दुखावलं गेलंय आणि लक्षात ठेवा, आजची ही तरुण जनरेशन म्हणजेच या देशाचं उद्याचं भविष्य आहे. जर तुम्ही भविष्याचा गळा घोटणार असाल तर हा देश शांत बसेल का? हा प्रश्न मी केवळ हवेत विचारत नाहीये, तर या संतापाची ठिणगी दिल्लीत कशी पडली आहे ते पाहण्यासाठी आपल्याला जंतर मंतरवर जावं लागेल. राजधानी दिल्लीच्या जंतर मंतरवरून जे चित्र समोर आलंय ते लोकशाहीला काळीमा फासणार आहे. नीट परीक्षा घोटाळा, पेपर फुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि नैराश्यातून विद्यार्थ्याच्या होणाऱ्या आत्महत्या या गंभीर मुद्द्यावर न्याय मागणीसाठी गेल्या 20 ते 21 दिवसापासून देशाचे ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे शांततापूर्ण उपोषणाला बसले होते. पण या हुकुमशाही सरकारने त्यांना काय वागणूक दिली आहे, या वागणुकीचा जो प्रकार शनिवारी पहाटे घडलाय ते ऐकून कोणाच्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा येईल. शनिवारी पहाटेचा अंधार होता. संपूर्ण देश झोपलेला असताना साध्या वेशातील दिल्ली पोलिसांचा मोठा फौजपाटा जंतर मंतरवर दाखल होतोय. संपूर्ण परिसर सील केला जातोय. 60 वर्षाचे, गेल्या 20 दिवसापासून अन्नाचा एकही कण पोटात न गेलेले सोनम वांगचुक, ज्यांचं वजन तब्बल 9.5 किलोने घटलंय, ज्यांच्या स्नायूंना काम करणं बंद केलंय, त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखं, एखाद्या गुंडासारखं पांढऱ्या चादरी आड लपून ओढत नेऊन रुग्णवाहिकेत कोंबलं जाते. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि तिथे उपस्थित विद्यार्थ्यांचा आरोप आहे की पोलिसांनी सोनम वांगचुक यांना केवळ ओढलंच नाही तर त्यांना शिवीगाळ केली, त्यांचा मानसिक छळ केला. एकीकडे आंदोलकांचे हे गंभीर आरोप आहेत, तर दुसरीकडे पोलीस यावर काय पडदा टाकू पाहत आहेत तेही समजून घ्या. पोलीस याचं समर्थन करताना सांगतायत की आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले, त्यांची प्रकृती खालावत होती म्हणून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. पण प्रश्न हा पडतोय की जर कोर्टाने दररोज वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले होते तर काल संध्याकाळपर्यंत त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असताना अचानक रात्रीत असं काय घडलंय की पोटॅशियमची पातळी कमी झाल्याचं कारण सांगून त्यांना उचलण्यात आलंय. आणि जर खरंच उपचार करायचे होते तर मग पालकांना आणि कार्यकर्त्यांना त्यांचा मेडिकल रिपोर्ट दाखवण्यास नकार का दिला गेला? हा लपवाछपवीचा खेळ काय दर्शवतोय? हा लपवाछपवीचा खेळ इथेच थांबला नाही, तर या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांचा आवाज दडपण्यासाठी राजकारणाची पातळी आणखी खालवली. या दडपशाही विरोधात जेव्हा विद्यार्थ्यांनी आणि CJPच्या या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला, घोषणाबाजी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावरील लाठ्या चालवल्या, त्यांची धरपकड केली. इतकंच नाही तर याच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकली. तिथे मोठा गोंधळ उडाला. अभिजित दिपके यांनी थेट आरोप केलाय की या आंदोलनात 500 रुपये देऊन गुंड घुसवल्या गेलेत आणि आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. आंदोलन बदनाम करण्याच्या या प्रयत्नामुळेच आता विद्यार्थ्यांचा हा रोष केवळ स्थानिक यंत्रणेपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर आता देशाच्या तरुण पिढीचा संताप थेट देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विरोधात गेलाय. अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून प्रहार केलाय. ते म्हणाले, देशाच्या इतिहासात असा पंतप्रधान कधी झाला नाही जो हक्काचा न्याय मागणाऱ्या मुलांवर लाठीचार करतो. आतापर्यंत विद्यार्थी केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते, पण आता विद्यार्थ्यांचा रोष थेट पंतप्रधानाच्या दिशेने वळलाय. आमचा प्रश्न सरकारला हाच आहे की 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पेपर फुटीचा आणि शैक्षणिक घोटाळ्याच्या तणावामुळे मृत्यू झालाय,
तरीही सरकार शिक्षण मंत्र्यांना इतकं का वाचवतंय? धर्मेंद्र प्रधान यांच्या खुर्चीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही 60 वर्षाच्या सोनम वांगचुक यांना ओढत नेणार? तुम्ही न्याय मागणाऱ्या देशाच्या भविष्यावर म्हणजेच विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवणार? पंतप्रधानांना विचारलेला या थेट प्रश्नानंतर स्वतः सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी व्यवस्थेला कोणता आरसा दाखवलाय ते बघा. तो क्या इस आंदोलन से एक जवाबदेही तक नहीं लाई जाएगी? क्या एक इस्तीफ़ा नहीं होगी? 20 जुलाई को मेरे साथ संसद की तरफ मार्च कीजिएगा. हमारी ताकत आप ही हैं, वरना मैं कौन होता हूँ, मैं क्या होता हूँ? मैं तो एक अकेला भूखा नाचीज इंसान हूँ. सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी शुक्रवारी रात्री एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. अत्यंत अशक्त झालेले असतानाही त्यांच्या डोळ्यात देशाच्या विद्यार्थ्यांसाठी तळमळ स्पष्ट दिसत होती. त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. जर देशात कांद्याचे दर वाढले तर सरकार पडू शकतं, सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकतं, तर मग लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या परीक्षा यंत्रणेला घोटाळ्यावर सरकारची जबाबदारी का निश्चित केली जाऊ शकत नाही? राहुल गांधी यांनीही ट्विट करून सरकारवर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की खोटेपणा आणि हिंसाचार हीच या सरकारची मूलभूत तत्व आहेत. पण विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे आम्ही सगळे एकत्र आहोत. कोणतीही शक्ती विद्यार्थ्यांचा आवाज दाबू शकत नाही. नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, पण सोनम वांगचुक यांना रुग्णालयात डांबून आंदोलन संपेल या भ्रमात सरकारने राहू नये. सरकारला काय वाटतंय? सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून उचलून रुग्णालयात डांबलं म्हणजे आंदोलन संपलं? तर हा सरकारचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय की येत्या 20 जुलै रोजी नियोजित असलेले चलो संसद रॅली कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. सोनम वांगचुक तेथे नसले तरी प्रत्येक विद्यार्थी आणि तरुण स्वतः वांगचुक बनून संसदेकडे कूच करेल. कारण ही लढाई आता केवळ एका व्यक्तीची उरलेली नाही, ती या देशाच्या अस्मितेची आणि भविष्याची लढाई झाली आहे. सत्ताधाऱ्यांनो, एक गोष्ट कान उघडे ठेवू नये का? आजची ही नवीन जनरेशन, ही तरुण पिढी अन्यायाविरुद्ध शांत बसणारी नाही. तुम्ही त्यांच्यावर शाई फेका, लाठ्या चालवा किंवा त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नेत्यांना आणि समाजसेवकांना तुरुंगात किंवा रुग्णालयात डांबा. पण जेव्हा पाण्याचा लोंढा मर्यादेपेक्षा जास्त वाढतो तेव्हा जो कोणी समोर येईल त्या भिंती उद्ध्वस्त करतोय. सोनम वांगचुक यांच्यासारख्या प्रतिष्ठित आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही दिलेली ही वागणूक आजचा तरुण विसरणार नाही. शिक्षणासाठी, भविष्यासाठी आणि न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या तरुणाईचं मन दुखवून तुम्ही देशात कोणती शांतता प्रस्थापित करू पाहताय? आज तरुणांचा हा आक्रोश जर वेळी शांत केला नाही तर हा देश कोणत्या दिशेने जाईल याचा विचार करायची आता वेळ आली आहे. म्हणूनच प्रहारचा आजचा थेट इशारा सत्ताधाऱ्यांना हाच आहे. तरुणाईचा संयमाचा अंत पाहू नका. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा, अन्यथा हीच पेटलेली तरुण पिढी उद्या सत्तेचं सिंहासन उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही. प्रेक्षक हो, या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर तुम्हा सगळ्यांना काय वाटतंय? सोनम वांगचुक यांच्यावर झालेली ही कार्यवाही कितपत योग्य आहे? आजच्या तरुणाईचा हा आक्रमक पवित्रा देशाला एक नव्या क्रांतीकडे नेतोय का? तुमची मतं, तुमचा विचार आम्हाला खाली दिलेल्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुमच्याकडे या आंदोलनासंदर्भात काही माहिती असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर थेट संपर्क साधा. देशाच्या भविष्यासाठी जागरूक राहा आणि पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.